नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण लाडकी बहीण योजना तसेच शेअर मार्केटमधील टॉप 5च्या बातम्या या ठिकाणी ते बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहिली बातमी येते निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झालेली आहे. आज निफ्टी 50ने 24,500ची पातळी टिकवून ठेवली आणि दिवस अखेर 24,583 वर बंद झालेला आहे. सेन्सेक्स देखील 43 अंकांनी वाढलेला आहे. म्हणजे बाजाराची दिशा सध्या सावध आहे. त्यामुळे पुढील ट्रेडिंग सेक्शनमध्ये निफ्टी 24,500च्या आसपास काय करतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. दुसरी मोठी बातमी म्हणजे वेदांतामध्ये मोठी हालचाल. आज वेदांतच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. दुपारच्या सुमारास वेदांताचा शेअर 12% जास्त वाढून सुमारे 39 रुपयांच्या आसपास पोहोचला. कंपनीने नुकतेच तिमाही निकाल जाहीर केले होते आणि त्यामध्ये कंपनीचे 945 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. त्यामुळे वेदांत आज बाजारातील चर्चेतील शेअरपैकी एक राहिला. तिसरी मोठी बातमी म्हणजे पेटीएम शेअरमध्ये 8% जास्त तेजी. आज पेटीएमच्या शेअरमध्ये देखील जोरदार खरेदी पाहायला मिळाली. पेटीएमचा शेअर 8% जास्त वाढला. बिअरस्टेन कडून पेटीएम बाबत सकारात्मक लक्षभाव देण्याच्या आल्याच्या बातमीनंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे पेटीएम आजच्या स्टॉक मार्केटमधील महत्त्वाच्या स्टॉक इन न्यूजमध्ये राहिला. चौथी बातमी येत आहे पीएफसी शेअरमध्ये घसरण. दुसरीकडे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच पीएफसीच्या शेअरमध्ये दबाव पाहायला मिळाला. कमकुवत तिमाही निकालानंतर पीएफसीच्या शेअर जवळपास 5% घसरला आणि 4 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र काही ब्रोकरकडून शेअरबाबत सकारात्मक मत कायम ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे कंपनीचे पुढील निकाल आणि शेअरची हालचाल गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पाचवी मोठी बातमी म्हणजे DIIची बाजारातील ताकद वाढते. आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे DII कडून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार DII कडून भारतीय इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारी गुंतवणूक सलग तिसऱ्या कॅलेंडर वर्षात 5 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा मार्गावर आहे. याचा अर्थ देशांतर्गत संस्थांमार्फत गुंतवणूकदार भारतीय बाजाराला मोठा आधार देत आहेत. मित्रांनो, आजच्या बाजाराचा थोडक्यात आढावा घेतला तर निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किरकोळ तेजी पाहायला मिळाली. वेदांत आणि पेटीएम सारख्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसली तर पीएफसी सारख्या शेअरमध्ये दबाव पाहायला मिळाला. आता पुढील ट्रेडिंग सेक्शनमध्ये निफ्टी 24,500ची पातळी टिकवतो का आणि बाजारात कोणत्या स्टॉकमध्ये मोठी हालचाल होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे रोज स्टॉक मार्केटच्या महत्त्वाच्या बातम्या मराठीत पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.